सत्तेचा सोपान गाठण्यासाठी अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत तर अकोटमध्ये भाजप इमामची हातमिळवणी। चौबाजूंनी भाजपवर टीकेची झोड। अखेर मुख्यमंत्र्यांचा दोन्ही युतींना ब्रेक। संभाजीनगरमध्ये प्रचाराच्या वेळी इमाम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला। जलील यांचे शिंदेचे मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावेंवर आरोप। अकोटमध्ये काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेलांचा हल्ल्यानंतर मृत्यू। आरोप प्रत्यारोप जोरात। तर मुंबईमध्ये उमेदवारावर प्रचारादरम्यान चाकूने वार। नांदेडमध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री होण्याआधी निधी आलाच नाही। मुख्यमंत्र्यांचे एकाच दगडात दोन पक्षी। तर काँग्रेसकडून अशोक चव्हाणांवर टीका। चव्हाणांचाही पलटवार। विलासराव देशमुखांनी राज्यासाठी खूप काम केले। लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरीही व्यक्त। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत। 2030 पर्यंत सर्व मेट्रोंची कामं पूर्ण होणार। मुख्यमंत्र्यांनी दिली मेट्रोच्या कामाची डेडलाईन। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीत रोहित पवारांना मोठा धक्का। निवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती। तर पवारांनी सत्ता टिकवण्यासाठी मनमानी पद्धतीने सदस्य संख्या वाढवली। भाजपचे केदार जाधव यांचा चोरी करण्यासाठी गेलेला भामटा तब्बल 2 दिवस एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून व्हिडिओ व्हायरल। चोरटा अटकेत। बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाचा मृत्यू। 19 दिवसात बांगलादेशात 7 हिंदूंनी गमावले प्राण। इथून सरकार हा मृत्युमुखी पडलेला 7वा तरुण। T20 वर्ल्ड कपचे भारतातले सामने हलवण्याची बांगलादेशची मागणी आयसीसीने फेटाळली। सर्व लीग सामने भारतात खेळा अन्यथा गुण गमवा, आयसीसीने ठणकावलं।